महिला शिक्षिकेच्या फुफ्फुसात डॉक्टरांना असं काही आढळलं की साक्षात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे। ही रील आता सेव्ह करा, कारण चुकीच्या निदानामुळे एका महिलेला किती मोठा त्रास सहन करावा लागला हे जाणून घेणं गरजेचं आहे। एका 27 वर्षीय महिलेला सततचा खोकला आणि तापाचा त्रास होत होता। सुरुवातीला डॉक्टरांनी तिला टीबी झाला असावा असं समजून कित्येक महिने उपचार केले, पण प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती। शेवटी जेव्हा तिची ब्रोंकोस्कोपी करण्यात आली तेव्हा डॉक्टरांचे डोळेच पांढरे झाले। त्या महिलेच्या फुफ्फुसात चक्क एक कंडोम अडकलेला होता। फुफ्फुसासारख्या संवेदनशील अवयवात ही वस्तू पोहोचलीच कशी या प्रश्नाने अनुभवी डॉक्टरही चक्रावून गेले। ही वस्तू श्वासनलिकेतून फुफ्फुसापर्यंत पोहोचली होती, ज्यामुळे तिला श्वासनाचा गंभीर त्रास होत होता। सुदैवाने शस्त्रक्रिया करून ही वस्तू बाहेर काढण्यात आली असून महिलेची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे। या घटनेने चुकीच्या निदानाबाबत मोठी चर्चा सुरू केली आहे। टीबीच्या नावाखाली या महिलेवर कित्येक महिने विनाकारण औषधोपचार सुरू होते, ज्याचे मूळ कारण अत्यंत दुर्मिळ आणि अनपेक्षित निघाले। जर तुम्हाला ही रील महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या जवळच्या लोकांना ही नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।